मी प्रकाश पिलाजी थोरात गेली जवळपास 55 वर्ष सामाजिक कार्य करतोय आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने मला तर सत्यशोधक दर्पण या चॅनलने बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम या चॅनलचे आभार मानतो. मित्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षणामुळे माणूस सज्ञान होतो, बुद्धिमान होतो आणि त्याला आपलं सर्व काही भरभरस कळायला सुरुवात होते. त्यामुळे शिक्षण हे फार महत्वाचं आहे. परंतु काही मुठभर लोकांनी आपल्या स्वतःच्या वर्चस्वासाठी, आपल्या स्वतःच्या वर्चस्व निर्माण करण्यासाठी आणि इतरांना गुलाम बनवण्यासाठी वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था निर्माण करून शिक्षणाचा अधिकार फक्त ब्राह्मणांकडे घेतला. हे शिक्षण ज्योतिराव फुले, महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांनी सार्वजनिक केलं. स्त्री पुरुष सर्व जातींना शिक्षणाचा वाटा मोकळ्या करून दिला. गुलामगिरीच्या शृंखला तोडण्यासाठी महात्मा फुलेंनी दुसरं एक महत्वाचं काम केलं, ते म्हणजे सत्यशोधक समाजाची स्थापना. ही स्थापना सर्व मानव समान आहेत हे दाखवण्यासाठी, कोणीही स्पृश्य अस्पृश्य उच्च नीच नाही हे दाखवण्यासाठी, या सत्याचा शोध घेण्यासाठी त्यांनी हे सत्यशोधक समाजाच्या तर्फे ही सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शिक्षणाचा अधिकार फक्त ब्राह्मणांकडेच ठेवला गेला आणि त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी हे शिक्षण सार्वत्रिक करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्यांना यश आलं. सावित्रीबाई फुलेंनी स्त्रियांसाठी विशेषतः जे काम केलं ते वाखाणण्याजोगं आहे, हे सगळ्यांना कल्पना आहे. गुलामगिरीच्या शृंखला तोडण्यासाठी महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि सांगितलं की सर्व मानव समान आहेत. कुणी उच्च नाही, कुणी नीच नाही, कुणी अस्पृश्य नाही, कुणी स्पर्श नाही. तर परंतु काही मुठभर लोकांनी 6000 जाती निर्माण केल्या आणि 6000 जातींमध्ये सर्व भारतीय लोकांना वाटून टाकलं. सर्व भारतीय लोकांचे 6000 वाटे बनवली आणि लोकांना 6000 जातींमध्ये वाटल्यामुळं एक माणूस दुसऱ्या माणसापासून दूर गेला, एक माणूस दुसऱ्या माणसाला तुच्छ लेखू लागला, एक माणूस दुसऱ्या माणसाला कमी लेखू लागला आणि यामुळं देशाची खऱ्या अर्थानं एकात्मता भंग झाली. देश हा एकात्म व्हायला पाहिजे होता, तो या 6000 जातींमुळं देशाची एकात्मता आणि एकता भंग होते आणि त्यामुळं देशाचं प्रचंड नुकसान होतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण 150 वर्ष आपल्यावरती ब्रिटिशांनी राज्य केलं. ते याच कारणामुळे केलेले की या देशांमध्ये विभागणी झाली. तशी स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिशांनी जे आपल्यावर राज्य केलं त्यामागे एक महत्वाचं कारण होतं, ते म्हणजे या देशामध्ये 250 संस्थानिका होती. 250 संस्थानिकांमध्ये हा देश विभागला गेलेला होता आणि 250 संस्थानिकांमध्ये 250 राजे होते. 250 राजांचा प्रत्येकाचा आपला स्वतः सुभा होता, स्वतः प्रांत होता आणि त्या प्रांतामध्ये ते आपलं आपलं राज्य करत होते. हे राजे एकमेकांचा द्वेष करत होते, एकमेकांच्या जवळ कधी येत नव्हते, एकमेकांच्या द्वेषाने ते भारावून गेलेले होते. या गोष्टीचा फायदा खऱ्या अर्थानं ब्रिटिशांनी घेतला आणि हे डिवायडेशन आपल्यासाठी फार घातक ठरलं. ब्रिटिशांनी एक राजाला हे गिळंकृत करायला सुरुवात केली.
एक एक राजाला ताब्यात घेतलं आणि एका राजाला ताब्यात घेतल्यानंतर दुसरा राजा हा खुश व्हायचा की माझा दुश्मन हा गेला, माझा काटा काढला गेला असं समजून तो खुश व्हायचा. परंतु दुसऱ्या राजालाही तो ज्या वेळेला गिळंकृत करायचा त्यावेळेला तिसरा राजा मात्र खुश असायचा. अशी अवस्था आमच्या राजे लोकांची झाली होती. आणि त्यामुळं हा देश हळूहळू ब्रिटिशांनी आपल्या ताब्यात घेतला. सर्व राजांना गिळंकृत करून हा देश आपल्या ताब्यात घेतला आणि या देशावरती 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं. मित्र, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जी वाटणी झाली त्या वाटणीमुळेच हा देश ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. आज मुठभर लोकांनी 6000 जातींमध्ये वाटणी केली, त्यामुळे या देशाला पारतंत्र्याचा नेहमी धोका निर्माण होत राहिलेला आहे. आणि ही गोष्ट देशाच्या एकात्मतेच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. पाकिस्तान सारखं छोटस राष्ट्र सुद्धा या देशावरती स्वारी करण्याचा प्रयत्न करतं. त्याचं कारण या देशामध्ये असलेली असमानता, या देशामध्ये असलेली वाटणी, या देशामध्ये असलेली गटबाजी हे त्याचं मुख्य कारण आहे. आणि या गोष्टीची पर्वा कोणीही करत नाही. मुठभर लोकांना मात्र त्याची काही चिंता नाही. उलट त्यांना आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी आणि इतरांना गुलाम ठेवण्यासाठी त्यांना ही गोष्ट हवी आहे. याचा अर्थ असा, देशापेक्षा त्यांना स्वतःचं वर्चस्व महत्वाचं वाटतं. खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की हे लोक देशद्रोही आहेत, देशासाठी काम करणारे लोक नाहीत. मित्र, ज्या वेळेला देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला हा देश अतिशय अडचणीमध्ये होता. या देशाला मतदानाचा अधिकार हा अस्पृश्यांना नव्हता, मागासवर्गीयांना नव्हता, स्त्रियांना नव्हता. एकूण 85% लोकांना मतदानाचा सुद्धा अधिकार नव्हता. तो अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा त्यांना घटना लिहिण्याचा अधिकार मिळाला त्यावेळेला त्यांनी सर्वांना हा अधिकार देऊन टाकला. ही एक महत्वाची गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून आपल्याला नोंद करावी अशी झालेली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बाबासाहेबांनी ही जी असमानता आहे ही असमानता नष्ट करण्यासाठी या देशाला एक असा कायदा दिला ज्यामुळं सगळे लोक समान आहेत, सगळ्यांना समानतेचे वागवता येईल, समानतेने वागवता येईल अशा प्रकारचा कायदा बाबासाहेबांनी बनवला. आणि ही समानता कायम ठेवण्यासाठी ह्या समानतेचा जो कोणी भंग करेल त्याला शिक्षेची तरतूद ठेवली. मित्र, बाबासाहेबांनी हे केल्यामुळं या देशाचं एक भवितव्य निर्माण होत चाललेलं होतं. परंतु हा कायदेशीर समानता आणली, परंतु राजकीय सामाजिक समानता मात्र यामुळे येऊ शकलेली नाही. आणि ही समानता सामाजिक समानता जर निर्माण करायची असेल तर बाबासाहेबांना असं वाटलं की लोकांनी शिकलं पाहिजे. शिक्षणाचा मंत्र त्यांनी दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मंत्र त्यांनी दिला. कारण शिक्षणामुळं माणसाला जाणीव होईल की आपला जो हक्क आहे, जो कायद्याने आपल्याला मिळवलेला आहे समानतेचा हक्क, तो आपल्याला मिळवता येईल. त्यामध्ये कोणाला अडकाटी करता येणार नाही. हा त्या शिक्षणाचा फायदा होईल. या दृष्टीने बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र दिला आणि त्याचा उपयोग बऱ्याच अंशी या देशातल्या लोकांना झाला. परंतु यामुळं खऱ्या अर्थानं सामाजिक समता आली का, सामाजिक विषमता नष्ट झाली का, तर नाही. तर म्हणून बाबासाहेबांनी पुढचा एक मंत्र आपल्याला दिलेला आहे आणि तो आहे बौद्ध धर्म. बौद्ध धर्म तुम्ही स्वीकारला तर या देशामध्ये समानता येऊ शकते. कारण बौद्ध धर्माचं तत्वज्ञानच मुळात समानतेवर आधारित आहे. म्हणून बाबासाहेबांनी 1956 लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार केला. परंतु बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याने संपूर्ण सामाजिक समानता निर्माण झाली का, तर नाही. कारण जोपर्यंत संपूर्ण भारत बौद्धमय होत नाही, जोपर्यंत संपूर्ण भारताला बौद्धमय करता येत नाही, तोपर्यंत ही सामाजिक समानता निर्माण होणं अशक्य आहे हे बाबासाहेबांना माहिती होतं. म्हणून त्यांनी मी भारत बौद्धमय करीन अशी घोषणा सुद्धा केलेली होती आणि त्या दृष्टीने बाबासाहेब आपली पावलं टाकत होती. बाबासाहेबांनी धम्मग्रंथ बौद्ध सुद्धा लिहायला बौद्धांसाठी लिहायला सुरुवात केली होती, लिहिलेले होते काही धम्म. तर ते धम्म
पुढे जाऊन याचा प्रचार करून भारत बौद्धमय करण्याचे काम करणार होते. परंतु दुर्दैवानं बाबासाहेबांना पुरेसं आयुष्य लाभलं नाही आणि त्यांना जावं लागलं. मित्र, भारत जर बौद्धमय झाला असता किंवा झाला पुढे, तर या देशामध्ये एकता निर्माण होईल, एकात्मता निर्माण होईल आणि या देशावरती स्वारी करण्याची हिंमत कोणाची होणार नाही. ही एक गोष्ट तर होईलच होईल. शिवाय बाबासाहेबांनी हा बौद्ध धर्म जर स्वीकारलेला असला, त्याचा अनुकरण जर आमच्या अनुयायांनी केलं असतं आणि संपूर्ण भारत जर बौद्धमय केला असता, तर या देशामध्ये सामाजिक समता देखील निर्माण झाली असती आणि सामाजिक लोकशाहीची स्थापना आपल्याला करता आली असती. मित्र, बाबासाहेब आमच्यातून गेले, आता ही जबाबदारी आमच्या बाबासाहेबांच्या अनुयायांवर येऊन पडलेली आहे. त्यांनी ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडो अशी मी बुद्धचरणी विनंती करतो, प्रार्थना करतो आणि माझे विचार थांबवतो. जय भीम, जय भारत.